लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा खारघर येथील श्री रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये महायुतीच्या विजयाचा निर्धार देवेंद्रजींनी बोलून दाखवत पिंपरी चिंचवड मतांचा रेकॉर्ड पनवेल तोडणार असा विश्वासही त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत केला। देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकते हे मतदार म्हणून येत्या 13 मे रोजी महायुतीची निशाणी धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करून तिसऱ्यांदा श्रीरंग अप्पा बारणे यांना मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेत जिंकवायचे आहे। नवी मुंबई विमानतळावर उतरताना आपण सर्व दिबा पाटील विमानतळावर आपले स्वागत आहे हेच वाक्य ऐकतील असे आश्वासित करून जोरदार घोषणाभाषित करत सभा उत्साहात पार पडली। यावेळी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता। ज्या मोदीजींनी या देशाला बलवान देश केलं, आमची अस्मिता, आमचं राम मंदिर हे 500 वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी मिळालं, अशा मोदीजींच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। बंधू भगिनींनो, या वेळेचं मतदान हे भारताकरता मतदान आहे, हे भारताकरता मतदान आहे आणि आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपण प्रभू श्रीरामांना मानतो ना, मग जय श्रीराम। मला सांगा प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे? काय आहे? शिंदे साहेबांच्या हातात काय आहे? बारणे साहेबांच्या हातात काय आहे? या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या हातात काय आहे? धनुष्यबाण। मग या धनुष्यबाणाची बटन तुम्ही न्यूज अपडेट पाहण्यासाठी आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा।